हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या शामराव पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता। या घटनेनंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिले होते। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी त्याचबरोबर वसतिगृहांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते। संबंधित ठिकाणी सीसीटीव्हीची सोय आहे का, विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात, इथपासून तिथल्या एकूणच कामकाजाची माहिती घेण्यास सांगण्यात आलं होतं। त्याची चेकलिस्ट गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली होती। या सर्व तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। जिल्हास्तरीय एक टीम बनवलं होतं। त्या टीमनी प्रत्येक वसतिगृहामध्ये भेट देऊन त्यांनी आम्ही दिलेल्याप्रमाणे त्यांनी चेकलिस्टला माहिती भरून अहवाल माझ्या ऑफिसमध्ये द्यायला सांगितलं होतं। तो अहवाल आमच्याकडे आलेली आहेत, अजून मी बघितलं नाही आहे। अहवालचं पूर्ण माहिती घेऊन अशा पद्धतीने एक प्रेस मीटिंगमध्ये पूर्ण अहवालचा रिपोर्ट आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो। गेल्या 20 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी आणि शाळेच्या वसतिगृहांची तपासणी झालेली नाही। जिल्ह्यात अकॅडमींची संख्या वाढली असून सुमारे 125 अकॅडमी आहेत। शासनाचे अनेक निकष या अकॅडमी पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या तपासणी अहवालानंतर अशा अकॅडमी आणि वसतिगृहांच्या नियमबाह्य कामकाजांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिलाय।